करिश मात्रे ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय, साथीनं बाला तरे. 12 चेंडूचा खेळ आहे. करिश मात्रे आजचा संपूर्ण दिवस या खेळाडूने आपल्या नावावर केलाय, मग ती फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, ज्यामध्ये निश्चित प्रभावित करणारा खेळ करिश मात्रेने मैदानाच्या आत दाखवलाय. तो करिश मात्रे स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करतोय. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं खेळला, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय आणि कॅच सुटलाय. त्यानंतर बॉल सीमारेषा पार. मॅच मधला सर्वात महत्वाचा कॅच सुटलाय, ड्रॉप झालाय. करिश मात्रेला तुम्ही जीवनदान दिलंय, हे जीवनदान तुम्हाला घेऊन डुबेल. आज खूप दिवसाने मैदानामध्ये नैनेश पटेल सुद्धा पाहायला मिळतात. नैनेश, आपलंही स्वागत आहे. एक लेजंड क्रिकेटर आहेत, प्रदीर्घ कालकीर्द त्यांचीही आहे. पहिल्याच बॉलवर इथे बाउंड्री ती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी नाराजी ती व्यक्त केली गेली आहे, कारण करिश मात्रे त्याला जीवनदान दिलं गेलं. पुढचा बॉल मेगन पाटील करिश करता. त्यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचंय. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 5 ऑन बोर्ड. 5 ही धावसंख्या धावफलकावर आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतो. यावेळेस मात्र हा फटका फसलाय बाला तरेचा. रोशन पाटील लारा बॉलच्या खाली आणि कॅच झालाय कॅरी. बाला तरे गोल्डन डक या धावसंख्येवर बाद. बॅटर लवकर यायचंय, मैदानाच्या आतमध्ये धावत यायचंय. पहिला झटका लागलाय टीम भादवडला. फलंदाजाला माघारी परतावं लागलंय. बाला तरे गोल्डन डक वर बाद झालाय. अमोल तरे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. करिश मात्रे जो मैदानाच्या आतमध्ये आहे, अमोल तरेची साथ त्याला मिळणार आहे. अमोल तरे एक विध्वंसक बॅटर आहे, हार्ड हिटर बॅटर आहे, जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. मेगन पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. बघूया मेगन तो इथे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर स्ट्रायकर एंड कडनं त्याच्या विरोधामध्ये खेळण्याकरता अमोल तरे जो सज्ज झालाय. मेगन आणि अमोल या दोघांमधला खेळ. धावसंख्या 5 आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. इथे चांगला बॉल, इथे चांगला बॉल, अगदी निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघेल. नैनेश खूप मोठी अपील, जोरदार अपील करताना पाहायला मिळालं. हे काम आहे यष्टिरक्षकाचं, अपील केलीच पाहिजे. त्यामध्ये किती तथ्य आहे हे पंच तपासतात. 4 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, हे मेगन पाटीलनं सांगितलंय अमोल तरेला आणि यष्टी उद्ध्वस्त केली आहे. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. पाच चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 या आकड्यावर. चला, वेळ खूप गेलाय. नवीन बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. मेगन पाटील जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होणार आहे. बघूया मेगन तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने तो रन्स रोखतोय. आतापर्यंत तर खूप चांगली रोख लावली. आजच्या दिवसभरात या भादवड संघावर कोणाला रोख लावते आली नाही, त्या संघावर मेगन पाटीलनं रोख लावली आहे. पुढचा बॉल, यावेळी शेवटचा बॉल, त्यावर आक्रमण. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली, माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. मेगन पाटील एक यशस्वी षटक ते त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. 6 बॉल मध्ये त्यांना धावा खर्च केल्या, 5 विकेट्स मिळवल्या, 3 विकेटचं पतन. खेळाडू बाद.
लवकर यायचंय मेगन, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून मॅच सुद्धा सुरू करायची आहे. ओव्हर नंबर 2 जी प्रगती पथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याकरता रोशन पाटील लारा, ज्याला गोलंदाजी करता प्राचार्य केले गेले. करेश म्हात्रे त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडे असेल. करेशनं पहिले 2 बॉल खेळले, मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये एकही रन आली नाही. सुधीरजी बस्टे यांच्याकडनं मेगन पाटीलच्या या गोलंदाजी करता 200 रुपयाचं कॅश प्राइज येते. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज रोशन लारा जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. समोर करेश म्हात्रे जो स्ट्रायकर एंड कडे उभा आहे. बघूया कशा पद्धतीने इथे खेळ तो करेशच्या माध्यमातून साकारला जाईल. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज रोशन करेश म्हात्रे करता. इथे मात्र चेंडू डिलिव्हर्ड ना करणं पसंत केलं, त्यामुळे एक अनिर्णित चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. डेड बॉल आलाय, अनिर्णित चेंडू. पहिला बॉल इथे अजूनही हाताळायचा, थोडंसं गेम स्पीडअप ठेवावंच लागेल. अजूनही आपण जर पाहिलं तर एक मॅच ती बॅलन्स आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे रन्स ना घेणं पसंत करतो. एक निर्धाव चेंडू आलाय. मेन रोडवर ज्या बाईक्स आहेत कृपया बाजूला घ्या. आता आयोजकांना जिथे यावं लागेल आणि त्या बाईक्स ढकलाव्या लागतील, दुसरा पर्याय नाहीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रोशन आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन समोर स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करण्याकरता करेश म्हात्रे. रोशन पाटीलच्या विरोधात आक्रमण, बॉलला उडवून फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार. फाईन लेगला क्लिअर करणारा हा दमदार आणि स्ट्रॉंग हिट षटकार. षटकार आलाय करेशच्या बॅट मधनं. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 11 धावा. करेश म्हात्रे एक प्रदीर्घ कालकीर्द, एक दर्जेदार खेळाडू. भिवंडी सिटीचं क्रिकेट असेल, ग्रामीणचं क्रिकेट असेल, खुल्या गटाचं क्रिकेट असेल, लीग फॉर्मॅट असेल, या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये या खेळाडूनं आपला दबदबा कायम राखलाय आणि तो आजही या मैदानामध्ये अगदी बहरदार बॅटिंग करतो. यावेळेस पुण्याच एकदा बॉलला उडवलंय राहुल आहिरे बॉलच्या खाली आणि करेश म्हात्रेला माघारी परतावं लागेल. सर्वात मोठा झटका लागलाय टीम जयदुर्गा भादवड बी संघाला. करेश म्हात्रे निराशाने हताश तंबूच्या दिशेने जात असताना विकेटचं पतन खेळाडू बाद. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे उमेश मैदानाच्या आतनं साकारतोय. मोठा फटका या 3 बॉल मध्ये खेळला जाईल की रोशन पाटील लारा तो त्याला रोखून धरेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका तो हवेत. क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावतोय. कॅच इथेही कॅरी केला जाईल. बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणखी एक गडी तो तंबूच्या आसनाला येतोय. विकेटचं पतन होतंय खेळाडू बाद. चिंचगडकरांनी आज प्रभावित करणारा खेळ केलाय. लाजवाब खेळ चिंचगडकरांच्या वतीनं इथे आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 4 चेंडू नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 या आकड्यावर स्थिर आहे. एक षटकार या ओव्हर मध्ये आलाय, मात्र त्यानंतर रन्स त्या बनत नाहीयेत. आता भादवडकरांच्या अडचणी वाढू लागल्यात. 9444 ही स्विफ्ट आहे, ती लगेचच बाजूला घ्यायची, अन्यथा कारवाई केली जाईल. क्रिश आलाय मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता. येणारे 2 बॉल शिल्लक आहेत. बघूया क्रिश तो कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. पुढचा बॉल
यावेळेस मात्र हा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावतोय. कॅच ड्रॉप झालाय. एक रन तिथे दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचती येते 12 या आकड्यावर. यावेळेस मात्र हा बॉल त्यावर हेलिकॉप्टर खेळलाय. बॉल आहे क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेटचं बटन खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या दाफलकावर धावसंख्या 12 ही आपल्याला पाहायला मिळतीये. विजया करता 13 धावसंख्येचं लक्ष आहे. लाजवाब गोलंदाजी, काबिल तारीफ परफॉर्मन्स तो इथे मैदानाच्या आतनं साकार झालाय. फायनलच्या बक्षीस वितरणाकरता पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वाडा जे इथे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ज्या मेन रोडवर ज्या गाड्या आहेत त्या आपल्याला तिथनं बाजूला घ्यायच्या आहेत. या गोष्टीची नोंद ठेवा. चला, सलामीचे बॅटर धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये धाडायचे आहेत. 12 बॉल आणि 12 धावसंख्येची मॅच आहे. या मोठ्या सामन्यात जर आपण पाहिलं तर महत्वाच्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम भादवड पूर्णपणे अडचणीमध्ये पाहायला मिळाली. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 लागले, 13 बनवायचे. 12 बॉल 12 रन्स धावफलकावर लागल्यात. 13 धावसंख्येचं लक्ष. प्रत्येक फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये अपयश सातत्यानं विकेट्स आल्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या ओव्हर करता बघूया कोणाला गोलंदाजी करता बोलावलं जात आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या ओव्हर करता करिश म्हात्रे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला आणि याही मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर करिश तोच गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिल्या ओव्हर करता येत असताना पाहायला मिळतोय. ज्या जोडीनं चिंचगड संघाला सातत्यानं विजय संपादित करून दिले आणि या स्पर्धेत अंतिम मॅच पर्यंत पोहोचवलंय ते दोन सलामीचे फलंदाज मेगन आणि विकी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. विकी नांगरे आणि मेगन पाटील असे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. करिश म्हात्रे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. विजयाकरता 12 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. सेमीफायनलचा महामुकाबला धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड आणि त्यांच्या विरोधात जय दुर्गा भादवड बी. करिश गोलंदाजीच्या ट्रॅकवर, मेगन पाटील दोन दर्जेदार खेळाडू जे एकमेकांच्या विरोधात खेळ करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि या दोघांमधला हा खेळ, या दोघांमधला हा संघर्ष, या दोघांमधली ही जुगलबंदी, ही खडाजुंगी, त्या दोघांमधलं हे द्वंद्व युद्ध जे आपल्याला इथे या मैदानावर बघायचंय. बघूया ते कशा पद्धतीने रंगतं. क्षेत्ररक्षणाला निहाळून पहिला बॉल घेऊन जाण्याकरता करिश सज्ज होतोय. त्यावेळेस मात्र बॅटची कडा आणि कॅच. पहिल्याच बॉलवर मेगन पाटील गोल्डन डक या धावसंख्येवर बाद. पहिल्या बॉलवर इथे पहिल्या विकेटचं पतन झालंय. मेगन पाटील माघारी आलाय. नवीन फलंदाज राहुल लाहिरे मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया राहुल कशा पद्धतीने बॅटिंग करतोय, या डावाला कशा पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवर डिफेन्सचा प्रयत्न केला. बचावात्मक फटका खेळण्याच्या नादात मेगन पाटीलला माघारी परतावं लागलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर करिश म्हात्रे गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. बघूया करिश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. इथे राहुल आहिरे जो मैदानामध्ये आलाय स्ट्रायकर एंड कडे फलंदाजी करण्याकरता उभा आहे.
यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला आला. क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत काऊ कॉर्नरच्या जवळपास चेंडूला उचललं एक सिंगल जी दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 0 1 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ झाला. एक धाव दाफलकावर आहे. सेमीफायनलचा हा सामना आहे आणि या सेमीफायनलच्या मॅच मध्ये कोण जिंकतोय आणि फायनल मध्ये पोहोचतोय ते आपल्याला इथे बघायचं आहे. प्रेशर दोन्ही टीमवर आहे. जरी 12 असलं ना तरी 12 बनवायचे आहेत. यावेळेस मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि वॉड कॅच आणि कॅच घेऊन सीमारेषा पार. षटकार झेल कॅरी केल्यानंतर क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या पार गेलाय आणि चिंचगरकरांच्या आनंदाला इथे पारा उरलेला नाहीये कारण षटकार मिळालाय. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तर नंतर 7 ही धावसंख्या धावफलकावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी होईल. इथे तो झेल खूप महत्वाचा होता या मॅचला कठीण करण्याकरता. तो झेल घेऊन क्षेत्ररक्षक बाहेर गेला. चांगला बॉल आहे इथे. एक सिंगल. आता मॅच मध्ये सिंगल डबल गरजेचे आहेत. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. हे गुणवत्तापूर्ण क्रिकेट आहे कारण एक षटकार आलाय त्यामुळे मॅच क्लोज झाली आहे. 4 बॉलचा खेळ तर नंतर धावसंख्या 8 या आकड्यावर. आता 5 धावसंख्येची गरज आहे. एक चूक तुमच्या टीमला पराभवाच्या खोल दरीमध्ये ढकलून देऊ शकते आणि त्याचं प्रात्यक्षिक नुकताच तुम्ही मैदानाच्या आतनं पाहिलं. बॅटची कडा घेतली कुणी नाहीये तिथे. फाईन लेग मधनं बॉल चाललाय बिहाइंड द विकेट सीमारेषेच्या पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर लेवल 1 धावसंख्येची गरज. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेकरता द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे जे ज्यांच्या वतीनं आपल्याला उपलब्ध करून दिले ते माननीय सन्माननीय डॉक्टर गिरीश चौधरी ज्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 100% समाजकारण करणारं हे व्यक्तिमत्व आहे. समाजातील प्रत्येक तळागाळातील व्यक्तीला मदतीचा हात नेहमी पुढे करणारं व्यक्तिमत्व आहे गिरीशजी चौधरी जे इथे उपस्थित होत आहेत. सोबत जर आपण पाहिलं तर संतोषजी चौधरी इथे उपस्थित होत आहेत आणि विकासजी चौधरी सुद्धा इथे येत आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅच फायनल खेळवायची आहे त्यामुळे वेळ घेऊ नका. एक षटकार आणि एक बाउंड्री जर आपण पाहिली तर ती चिंचगरकरांना गिफ्ट मिळाली आहे आणि 1 धावसंख्येची इथे गरज आहे. येणारी 6 बॉल शिल्लक आहेत. 1 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर बाला तरी आलाय. एका धावसंख्येची गरज आहे. कॅप्टन आपटीचे इथे उपस्थित झालेत. यावेळेस मात्र हा बॉल हवेत आहे आणि इथे विजयी होईल. फायनल मध्ये जाऊन पोहोचेल टीम धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड. चला धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड कॅप्टन आपण लगेचच मुख्य मंचाच्या समोर यायचे. मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य मंचाच्या समोर यावं. आपल्या सोबत उपस्थित असलेल्या सौ अंकिताताई दुबेले मॅडम, गिरीशजी चौधरी साहेब आणि या स्पर्धेचे आयोजक दीपकजी पाटील, वैभवजी पाटील आपल्याला विनंती आपण चौघांनी पुढे यावं. आपण टॉस करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य मंचाच्या समोर यावं. आपल्या शुभस्ते इथे नाणेफेक केली जाईल. फक्त टॉस केला जाईल. तुम्ही कॅप्टन समोर या. समोरचे जे आयोजक थोडे मागे या. फक्त समोर जे लहान मुलं आहेत थोडंसं बाजूला व्हा. कॅमेरामध्ये स्पष्ट दिसू द्या. वैभवजी पाटील, दीपकजी पाटील आपल्यालाही जॉईंट व्हायचंय. जे दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. नाणेफेक ती केली जाते. कॉइन स्पिन केला जातोय. धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड आणि आपटी ब यांच्यामध्ये टॉस झालाय. धनंजय स्पोर्ट्स क्लबनं इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये काय घडेल काय बिघडेल ते ऐकवण्याकरता आमचे सहकारी ज्यांनी अगदी खूप चांगली साथ आमची या स्पर्धेमध्ये दिली आहे ते निखिल वाकळे आपल्या सोबत पहिल्या 2 ओव्हरमध्ये